आज हम और एक के बारे में ज़्यादा नहीं पढ़ा है, आप जानते हो उसे, लेकिन मैं फिर भी अभी क्या है जो नाम मैंने लिया ना, सिनेड्रिन यानी महासभा, वो इससे ही बेबीलोन का राजा का नाम भी सिनेड्रिन है ना, तसंच बेबीलोनचे जे राजा आहे त्याचं नाव सुद्धा सिनेड्रिन आहे. तो इसीलिए मिलता जुलता नाम होने के कारण मैंने दोनों का निकाला. आणि मिळतं नाव आहे म्हणून मी दोघांचं काढलेलं आहे. मेरी आज ऐसी इच्छा थी कि पलेस्टियो के बारे में सिखाएं, पलेस्टियो का वचन तैयार था. आणि माझी अशी इच्छा होती पलेस्टिन लोकांबद्दल शिकवा, त्यांचं वचन तयार होते. इस्राएल का मेन शत्रु पलेस्टीन था आणि इस्रायलचा जो मुख्य शत्रू होता तो पलेस्टिन होता आणि आता सुद्धा आहे, अभी भी है. आणि आता सुद्धा आहे. मैंने सोचा था उसके विषय पे जाकर फिर हम जरा कैसर पे नहीं कराकर कैसर पे जाने वाले थे. आणि मी विचार केला की त्याच्याबद्दल जाऊन नंतर आपण नवीन करायला होतो कैसर जाण्याचं. आमची इच्छा नसते ती देवाची इच्छा असते. परंतु हमारी इच्छा नहीं रहती, वो प्रभु की इच्छा रहती मुझे है. बोला जब तुमने कल न्यू बताया मैंने तो आज संगठना के बारे में सीखा, तो ये तो मैंने कब तैयारी नहीं किया था ये सुबह, लेकिन सुबह प्रभु मुझे तैयार करने की मदद की. आणि सकाळी देवाने मला तयार करण्यासाठी मदत केली. ये सब सुबह ही तैयार किया. आणि हे सर्व काही सकाळी तयार केलेलं आहे. प्रभु ने मुझे, प्रभु सुनता है इस बात को, प्रभु ने मुझे कहा कि जो सिनेड्रिन के बारे में सिखा रही है, यानी एक ग्रीक शब्द जो महासभा के बारे में जो सिखाती है, तो फिर बेबीलोन का जो राजा, अशूर का जो राजा है सिनेरिप, उसके बारे में भी सिखा दे. आणि देवाने सांगितलं की महासभेबद्दल जेव्हा शिकवेत आहे तर अशोकचे जे राजा आहे सनेने त्याच्याबद्दल सुद्धा शिकवू. पढ़ेंगे दूसरा राजा, आपण असं दुसरा राजा, सेकंड किंग, दुसरा राजा अध्याय 18. और उसका 13 तर 13 हिजकिया राजाच्या कारकिर्दीच्या 14व्या वर्षी अशूरचा राजा सन्हेरीब याने यहूदाच्या सर्व तटवर्ती नगरांवर चढाई करून ती घेतली. यहूदाचा राजा हिजकिया याने अशूरच्या राजाला लाकीश येथे सांगून पाठवले की माझ्या हातून अपराध झाला आहे, आता माझ्याकडून परत जा, आपण माझ्यावर जो बोजा लादाल तो मी सहन करीन. यहूदाचा राजा हिजकिया याने 300 किकार चांदी व 30 किकार सोने खंडणी द्यावी असे अशूरच्या राजाने ठरवले. परमेश्वराच्या मंदिरात व राजवाड्याच्या भंडारात जेवढी चांदी मिळाली तेवढी हिजकियाने त्याला दिली. त्यावेळी हिजकियाने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे व दारपाड्या यांवर जी सोन्याची मंडी केली होती ती काढून अशूरच्या राजाला दिली. एवढ्यावरही अशूरच्या राजाने तरतात रबसासीस व रबशाकी उच्चाधिकारी यांना मोठ्या सैन्याची लाकीश आणून यरुशलेमास हिजकियाकडे पाठवले. ते यरुशलेमाला जाऊन पराकाच्या शेताजवळच्या वरच्या तळ्याच्या नळात नजीक येऊन ठेवले. त्यांनी राजाला बोलावे पाठवले. तेव्हा खानगी कारभारी एलियाकीम बिन हिल्किया, चित्री शेबना व गर्भनामीस जनाब बिन आसाफ हे त्याच्याकडे गेले. तेव्हा रबशाकी त्यांना म्हणाला. अब यहाँ देखते प्रियो सिनेरिप राजा के विषय पे, आणि आपण सनेरीब राजाविषयी पाहतो. ये बेबीलोन का राजा है. आणि हा बेबीलोनचा राजा और राजा हिजकिया के काल में वो उसके विरुद्ध निकला वो. आणि राजा हिजकियाच्या काळामध्ये त्याच्या विरोधामध्ये तो निघाला. और उसने क्या किया था उस काल में उसने बहुत सारे राज्य जबरदस्ती से लड़ाई कर गलत रीति से जबरदस्ती जुलूम कर उसने राज्य जीते थे. आणि त्या काळामध्ये त्याने जबरदस्ती आणि लढाई करून ते राज्य जिंकले होते. उसमें से कुछ राज्य उसने इस्राएल देश के, जो अभी यहूदा कैसे यहूदा एक गोत्र अलग है, इस्राएल अलग, मतलब इस्राएल में जैसे 2 भाग पड़ गए, इस्राएल और यहूदा. आणि इस्रायलामध्ये 2 भाग पडले, इस्रायल आणि यहूदा. तो उस रीति से हम देखते हैं कि यहाँ हम देखते हैं कि उसमें से कुछ जैसे सामरिया नगर उसने प्राप्त कर लिया था. आणि त्याच्यापैकी सामरिया नगर त्याने प्राप्त केला. सामरिया भी इस्राएल में था. आणि सामरिया हा इस्रायलमध्ये मुझे ऐसा होता. लगा था, अरे देखा इनका परमेश्वर मुझे कोई बचा सका क्या इनको. आणि त्याला असं वाटलं की यांचा देव यांना वाचवू शकला का. आप अगर आगे वचन में पढ़ोगे तो वो ऐसा राजा को लेटर भी लिखता है, वहाँ के लोगों को भी वो कहता है. आणि जर तुम्ही पुढच्या वचनामध्ये वाचलं तर तो राजाला सुद्धा म्हणतो आणि तिथल्या लोकांना सुद्धा तो म्हणतो की जितने 19 अध्याय निकालो आणि 19 अध्याय और उसका 10 वचन से आणि त्याचं 10 वचनापासून. तुम्ही हिजकिया राजाकडे जाऊन सांगा,
ज्या तुझ्या देवावर तू भिस्त ठेवतोस तो अश्शूरच्या राजाच्या हाती यरूशलेम लागणार नाही असे बोलून तुला न फसवो. क्या वो सबसे पहला बोलता है तेरे परमेश्वर तुझे धोखा न दे, इसलिए याद रख तू तेरे परमेश्वर पर भरोसा मत कर. अश्शूरच्या राजांनी सर्व देशाचे काय केले ते पहा. तुझे मालूम है ना अशूर के राजा ने क्या किया सब देशों का, कैसे हाल किया. त्यांचा विध्वंस कसा केला हे तू ऐकले आहे. तूने तो कान से सुना होगा मैंने कैसे अत्याचार किया, कैसे नगर नष्ट किया, कैसे औरतों को चीर डाला, गर्भवती स्त्रियों के पेट काट डाले, बच्चों को मार डाला, कैसे हाल हाल किया, कितना बुरा हाल किया. तर तू सुटणार काय. तो तू छूटेगा क्या, तू छूटेगा किसी क्या नहीं ना. गोजान, हारान, रेसक व तलस्सर ये सब ये जो सब देवी देवताओं के नाम है. हाँ येथे राहणारे एदेनी लोक यांच्या माझ्या वाडवडिलांनी विध्वंस केला. त्यांचा त्या राष्ट्रांच्या देवांनी बचाव केला काय. उनके देवताओं ने उनको बचाया क्या. आगे हमाताचा राजा, अर्पदाचा राजा आणि सबलबाई हेना व इब्बा यांचे राजे कोठे आहेत. हाँ इनका राजा क्या कर सका, इसीलिए वो इस्राएल के लोगों को कह रहा है कि तेरे ये जो हिजकिय्याह राजा तुमको धोखा नहीं देने पाए, देखो ये राजा भी तुमको बचा नहीं सकेगा. इस रीति से एक अहंकारी बन चुका था आणि ह्या रीतीने तो एक अहंकारी बनला होता. भूल गया था. और वो है ना 300 टन चांदी और 300 टन सोना मांग रहा था. आणि 300 एकर चांदी आणि सोनं तो मागत होता. 30 टन सोना मांग रहा था आणि 30 एकर तो सोनं मागत होता. 300 टन चांदी आणि 300 एकर चांदी और 30 टन सोना मांग रहा था. आणि 30 एकर तो सोनं मागत 18 होता. का 13 से आप आगे पढ़ सकते हैं. जो दूसरे 18 के अध्याय में हमने जो पढ़ा वो सोना और चांदी हिजकिय्याह ने देने के बावजूद भी, आणि ते सोनं आणि चांदी हिजकिय्याहने दिल्यानंतर सुद्धा फिर भी उसने क्या किया, उस नगर को घेरा कर डाला. आणि तरी सुद्धा त्याने काय केलं, त्या नगराला घेरा टाकला. और उस नगर को काबिज करना कोशिश किया. वो चाहता था कि कैसे भी करके ये देश मुझे मिले. आणि त्या नगराला त्याने काबीज करण्याचा प्रयत्न केला आणि त्याची इच्छा होती की कसंही काय करून हा देश मला भेटावा. लोग डर चुके थे आणि लोक घाबरून गेली. ऑलरेडी इस राजा ने क्या क्या किया था सब सुन लोगों के कानों में आ चुका था. आणि पहिलेच या राजाने काय काय केले होते ते सर्व लोकांच्या कानी होतं. इसलिए इस राजा ने हिजकिय्याह के राजा ने क्या किया, यशायाह से जो उस काल में संदेश था, भविष्य होता था, उससे मदद ली. आणि म्हणून हिजकिय्याह राजाने काय केलं, देशात त्या काळामध्ये संदेश होता आणि त्याच्याकडून मदत घेतली. उसे एक विनती कहा आणि त्याला विनंती सांगितली. परमेश्वर से पूछो आणि देवाला विचारा हमारे लिए मध्यस्थी करो. आणि आमच्यासाठी मध्यस्थी करा. ऐसा करके उसने विनती हिजकिय्याह राजा ने यशायाह से मध्यस्थी लिया. आणि असं करून हिजकिय्याह राजाने यशायाहकडे मध्यस्थी केली. और यशायाह भविष्यवक्ता के द्वारा बहुत कुछ उसे हेल्प मिला. आणि यशायाह भविष्यवक्त्याच्या द्वारे त्याला खूप काही मदत भेटली. हिजकिय्याह ने भी जो अशूर के राजा ने जो धमकी दी थी, लेटर लिखकर दिया था, वो लेटर जाकर उसने क्या किया, परमेश्वर के भवन में टाट पहनकर वो परमेश्वर के मंदिर में जाकर उसने उपवास कर परमेश्वर के सामने रख दिया. आणि हिजकिय्याह राजाने काय केलं, अश्शूरच्या राजाने त्याला जे धमकीचं पत्र दिलं होतं त्याने काय केलं, गोफ्तात तो नेसून तो देवाच्या समोर गेला आणि ते पत्र त्याने देवाच्या समोर ठेवलं. कहा देख उसने मेरी नहीं तेरी मजाक की है, तेरी थट्टा की है. आणि तो बोलू लागला की बघ त्याने माझी नाही परंतु तुझी मस्करी त्याने केली आहे. इसलिए तू जागरूक आणि मग तू जागृत हो. हो आणि तू जागृत मदद कर. आणि तू मदत कर. ऐसे भी हम देखते हैं कि क्या हुआ, हिजकिय्याह राजा ने परमेश्वर के सामने गिड़गिड़ा के प्रार्थना की. आणि या रीतीने आपण बघतो की हिजकिय्याह राजाने देवासमोर गिड़गिड़ून विनंती केली. मैं आपको एक पहला बात यही बता दूँ, भले हमारे आंखों के सामने कुछ भी गलत दिखता है, लेकिन हिजकिय्याह राजा का एक बात सुनिए, जैसा हमें क्या करना चाहिए, जो जुने करार नहीं कर. तो हम देखते कि इसराइली लोग मसीह लोग जो जुने करार में मतलब पीड़ितों के काल में जो उन्हें सताया जा रहा था, उन लोगों ने किसका चुनाव किया, प्रार्थना का. तो वैसे ही हमारे काल में भी हम लोग भी क्या करना चाहिए, प्रार्थना का चुनाव करना चाहिए. आणि प्रेषितांना सुद्धा नवीन करारामध्ये सता होता, त्या लोकांनी काय केलं, प्रार्थनेची निवड केली. मग आपण सुद्धा काय केलं पाहिजे, प्रार्थनेची निवड केली ये पाहिजे. हमेशा याद रखो. आणि नेहमी लक्षात ठेवा. प्रभु चाहता है कि हम परमेश्वर के सामने उपवास करें. आणि देवाची इच्छा आहे की आपण देवासमोर उपवास करावा. हिजकिय्याह राजा है, आणि हिजकिय्याह राजा आहे हम भी राजे हैं. आणि आपण सुद्धा राजे आहोत. राजे नहीं है, आणि राजे हमें नाही. भी प्रभु ने राजा के जैसा चुना है. आणि देवाने आपल्याला सुद्धा राजासारखं निवडलं. राजा लोग उपवास कर परमेश्वर के मंदिर में आते हैं और मिलकर प्रार्थना करते हैं, तो परमेश्वर चमत्कार करता है. आणि राजा लोक जेव्हा मिळून एकत्रित होऊन उपवास करतात, देवाच्या मंदिरामध्ये येतात, देव काय करतो,
प्रार्थना परमेश्वर ऐकतो. की इच्छा है कि हमारे ऊपर होने वाले सताव के लिए हम कभी भी प्रेयर करें. आणि देवाची इच्छा आहे की आपल्यावरती जे काही सताव होतं त्याच्यासाठी आपण कधी प्रार्थना केली कभी पाहिजे. कल ही हमने बताया था कभी कभी सताव हमारे घर में भी होता है. आणि कधी कालच सांगितलं की कधी कधी आपल्या घरामध्ये सताव होतो. घर से शुरुआत होता है. आणि अगर हमारे घर के लोग मसीह हम चर्च जाते हैं प्रार्थना करते हैं तो वो लोग सताते हैं. आणि आपण लोक चर्चमध्ये जातो प्रार्थना करतो पण आपल्या घरातील लोक काय वो लोग करतात बुरे नहीं है. आणि ती लोक वाईट लेकिन नाही उनको पकड़ा किसने? आणि त्यांना पकडलेलं कोणी आहे मसीह विरोधी आत्मा ने. आणि ख्रिस्त विरोधक आज्ञाने. इसीलिए जब हमारे घरों में अगर कोई ऐसा विरोधी मसीह विरोधी आत्मा के द्वारा प्रेरित होकर हमें रोक टोक कर रहा है तो हमें सबसे पहले क्या करना चाहिए? उपवास प्रार्थना करना चाहिए. आणि म्हणून आपल्या घरामध्ये जर ख्रिस्त विरोधक आत्म्याने कोणी प्रेरित होऊन जर आपल्याला अडथळा टाकत आहे आपण सर्व वेळी प्रार्थना करायची आहे नहीं, उपवास प्रार्थना करना चाहिए. आणि उपवास प्रार्थना करायची ज्यादा आहे. उपवास प्रार्थना कर परमेश्वर के सामने मध्यस्थी करना चाहिए. आणि आपण जास्त उपवास प्रार्थना करून आपण देवासमोर मध्यस्थी केली जितना पाहिजे. उपवास प्रार्थना करेंगे उतना हमारा फायदा होगा. आणि आपण जेवढी उपवास प्रार्थना करू तेवढा आपला लाभ होईल. और याद रखो जैसे हम देखते हैं कि हिजकिय्याह ने उपवास प्रार्थना की, परमेश्वर के सामने रोया, गिड़गिड़ाया. उसने सिर्फ अपने प्राण के लिए नहीं प्रजा के प्राण के लिए उसने मध्यस्थी किया. इसलिए हुआ क्या मालूम? आणि हिजकिय्याने काय केलं? उपवास प्रार्थना केली. त्याने देवासमोर निर्भुडून विनंती केली. तो रडला आणि फक्त स्वतःसाठी नाही परंतु प्रजेच्या पापासाठी सुद्धा. परमेश्वर ने मिरेकल किया. परमेश्वर ने उसके साथ बात किया. आणि काय झालं की देवाने चमत्कार केला आणि त्याच्याशी तो बोलला. 19 अध्याय का 5 से 7 तक पढ़ो. आणि 19 अध्यायाचं 5 ते 7 पर्यंत. याप्रमाणे हिजकिय्या राजाचे सेवक यशाया ह्याच्याकडे आले. तेव्हा यशाया त्यांना म्हणाला, आपल्या धन्याला असे सांगा, परमेश्वर म्हणतो, अश्शूरच्या राजाचा सेवक आहे, ज्या शब्दांनी मला उपबोध केला आहे ते शब्द तू ऐकले आहे, त्यांनी तू घाबरू नकोस. पहा, मी त्याच्यासाठी अशी काही प्रेरणा करेन की तो काही अफवा ऐकून आपल्या देशाला परत जाईल व त्याच्या देशात तो तलवारीने पडेल, असे मी करेन. आमीन. परमेश्वर ने उसकी प्रार्थना सुन ली और परमेश्वर ने यशायाह भविष्यवक्ता के द्वारा क्या किया? उसको उत्साहित किया, उसको प्रोत्साहन दिया, उसको मदद किया. क्या कहा? फिर से पढ़ो. 19 याप्रमाणे हिजकिय्या राजाचे सेवक यशाया ह्याच्याकडे आले. तेव्हा यशाया त्यांना म्हणाला, आपल्या धन्याला असे सांगा, परमेश्वर म्हणतो, परमेश्वर कहता है अश्शूरच्या राजाच्या अश्शूर के राजा ने सेवकांनी ज्या शब्दांनी उसके सेवकों ने जो जिस शब्द से मेरी तुलना मूर्तियों के साथ की, मेरी निंदा की, माझा उपबोध केला आहे, हाँ मेरा अपमान किया है, ते शब्द तू ऐकले आहे, ये शब्द मैंने भी सुना है, तूने भी सुना है. त्यांनी तू घाबरू नकोस. इसलिए तू डर मत. पहा, मैं देख मी तुझ्यासाठी अशी काही प्रेरणा करीन मैं की ऐसा कुछ करूँगा. तो काही अफवा ऐकून ऐसी कुछ बातें सुनकर वो क्या करेगा? आपल्या देशाला परत जाईल अपने देश में जाएगा व त्याच्याच देशात तो तलवारीने और वो पडेल. अपने देश में जो तलवार वो तुम्हारे लिए चलाने आया है वही तलवार मैं उसके ऊपर चलाकर वहाँ पर उसे मार डालूंगा. ये भविष्यवाणी की और इस भविष्यवाणी के अनुसार परमेश्वर ने किया. पढ़िए उसी अध्याय का 36-37 36 आणि 37. 25 पासून और उसका 35 से हम पढ़ेंगे. आणि त्याच्या 35 पासून आपण वाचूया. त्या रात्री असे झाले की हाँ, अभी वो लोग सब लोग अश्शूर की सेना ने क्या किया था? सारी सेना लेकर उनको बेड़ा कर दिया था, घेर लिया था ना. आणि त्यांना घेरून टाकलं होतं. फिर बेड़ा टाकना होगा, है ना, घेर दिया. अभी हम देखते हैं त्या रात्री असे झाले की उस रात ऐसा हुआ परमेश्वराच्या देवदूताने परमेश्वर का एक दूत निकलकर जाऊन अश्शूरी गोटातले अश्शूरी की जो छावनी थी जहाँ वो लोग ने डाला था 1,85,000 लोक मारले. 1,85,000 लोग मारे गए. पहाटेच लोक उठून पाहतात. मैंने आपको कल भी बताया था कितने लोग इसराइली थे? आणि किती इस्रायली होते? 22 लाख. आणि 22 लाख. और फिरौन कितने लोगों को लेकर आया था? आणि फारो किती लोकांना घेऊन आला होता? 600 लोगों को. आणि 600 रथ के सरदारों को आणि 600 रथांच्या सरदारांना उनको लेकर आया था. आणि त्यांना घेऊन आला. अभी हम यहाँ देखते हैं आणि आता आपण इथे पाहतो जो गोत्र को पकड़ने हिजकिय्याह और उसका लोगों को बंदी बनाने के लिए आया है. आणि जो त्या लोकांना हिजकिय्याह यांना बंदी बनवण्यासाठी आलेला आहे. कितने लोगों को लेकर आया है? आणि किती लोकांना घेऊन आलेला आहे? 1,85,000. आणि 1,85,000. कितने
कितने लोगों को? आणि किती लोकांना? 1,85,000 सेना थी। आणि 1,85,000 सेना होती इतने लोगों को लेकर आया था। आणि एवढ्या लोकांना तो घेऊन आला होता. पहली बात तो मैं आपको बताना चाहती हूँ कि जो फिरौन के काल में जैसे हुआ आणि फारोच्या काळामध्ये जसं झालं कि इस्राएली ज्यादा थे आणि इस्रायली लोक जास्त होते और फिरौन की सेना कम थी। आणि फारोची जी सेना होती ती कमी होती. इस्राएली सेना, इस्राएली लोग टूट पड़ते तो ये सब परमेश्वर को लड़ना ही नहीं पड़ता, ये सब नाश होते। आणि इस्रायली लोक जर त्यांच्यावरती तुटून पडले असते तर देवाला युद्ध करण्याची गरज नसते, या सर्वांचा नाश झाला लेकिन असता. जैसे जैसे इस्राएली पावरफुल होते गए, आणि जसं जसं इस्रायली लोक सामर्थ्य होत गेले जानते हैं कि एक एलीशा को पकड़ने के लिए एक सेना की टुकड़ी आ गई। आणि एक एलिशाला पकडण्यासाठी एक सेनेची तुकडी आली आप खुद सोच सकते हैं, एक व्यक्ति को पकड़ने के लिए, आणि एक व्यक्तीला पकडण्यासाठी शिमशोन को पकड़ने के लिए, एक शिमशोन को पकड़ने के लिए आणि एका शिमशोनला पकडण्यासाठी सेना की टुकड़ी आई। आणि ही सेनेची तुकडी आप आली. खुद सोच सकते, अनुमान लगा सकते हैं कि हम लोग कितने अनमोल हैं, हम लोग कितने पावरफुल हैं। आणि तुम्ही स्वतः अंदाज लावू शकता की आपण किती अनमोल आहोत आणि किती सामर्थ्य हम आहोत. लोग एक व्यक्ति कितने जनों को मार सकते हैं। आणि आता एक व्यक्ती किती लोकांना मारू शकतो. कल हमने क्या देखा? आणि काल आपण काय एक पाहिलं? व्यक्ती कितने लोगों को मार सकते हैं। आणि आपण एक व्यक्ती किती लोकांना मारू शकतो. जैसे शिमशोन ने इसकी गधे के जबड़े से कितने जनों को मारा। आणि म्हणून शिमशोनच्या गाढवाच्या जबड्याने किती लोकांना मारलं. 1000 लोगों को मारा। आणि 1000 लोकांना मारलं. मालूम हुआ? आणि समजलं. इसलिए आप कमजोर लोग नहीं हो, आणि म्हणून तुम्ही लोक कमजोर नाही, पावरफुल लोग हो। आणि सामर्थ्य आहात. लेकिन आप आपस में मत लड़ो, आणि तुम्ही आपापसामध्ये लढू नका. वो ताकत आपस में लड़ने में मत करो। आणि ती जी ताकद आहे ती आपापसामध्ये लढण्यासाठी तुम्ही लावू नका. आपस में मसीह भाई बहन आपस में लड़ो मत। आणि आपापसामध्ये ख्रिस्ती भाऊ बहिणी तुम्ही लढू नका. माझ्या जागेवर बसली, और मेरी जगह पर बैठी, माझं पेन घेतला, मेरा पेन दिया पैसे घेतले तर रिटर्न दिले और नाही, पैसा लिया लेकिन रिटर्न नहीं सरळ किया बोली तर सरवली नाही। और उसे कसम नहीं लिखा वो कसम मैं नहीं. देखती हूँ कभी कभी संडे को चर्च में आधे लोग देखते कोई आके देखता है मेरे जगह पे बैठे हंस के चले जाते, लेकिन कोई लोग ऐसे भी करके जाते हैं। आणि अशा रीतीने करून जातात. कोई लोग बोलेगा नहीं मुझे वही जगह चाहिए, उसी जगह पे बैठना है। काही काही लोक बोलते मला तीच जागेवरती वो बसायचं आहे. देखेंगे कोई वो जगह पे बैठ गए, रजनी उसको उठा मेरे को उधर बैठ गए। रजनी बोलेगी एक बैठे हुए व्यक्ति को उठाना गलत है, आणि एका बसलेल्या व्यक्तीला उठवणं हे चुकीचं आहे. जो पहले आ चुका वो बैठ गया, आणि जो पहिले आला तो बसला. फिर उसको उठाना। वो तो चलो प्रभु की स्तुति हो, आप लोग कसको कसको बोला तो भी आप आगे आते हैं। आप ऐसा नहीं बोलते कि मैं मेरी जगह पे उठो। सही है, जो लेट आया उसको बीच में घुसाओ, आणि जो उशीर येतो त्याला मध्ये घुसवा. है ना। ऐसा तो आप लोग नहीं बोलते हो, फिर भी हम बोलते बहनों भाइयों आगे आ जाओ। आणि बहिणीनं तो भाऊ आप जिस जगह पे बैठे थे वो जगह को छोड़कर आप आगे चले आते। आणि तुम्ही जागेवरती बसलेला सोडून पुढे येतात. लेकिन आप जिस स्थान पर बैठे, अर्शु चल दम आगे चल। अर्शु पुढे येऊन बस, ये गलत है। आणि हे चुकीचं आहे. वो उसकी जगह पर वो टाइम पे आ गई, उसको आगे की सीट मिली। आणि ते त्यांच्या जागेवरती वेळेवरती आले म्हणून त्यांना पुढची सीट भेटली. अर्शु लेट आई थी, अर्शु को पीछे मिली। आणि हर्षी उशिरा आली म्हणून तिला पाठीमागची सीट तो भेटली. याद रखो, तो कहने का उद्देश्य हम आपस में नहीं लड़ना है। शैतान बड़ा चाप्टर है, वो हमें क्या करता है, अपने लोगों में ही बिजी करता है, अपने लोगों के फंदे में, अपने लोगों के जालों में, आप आपस में एक दूसरे के मतभेद में, उसी में ही हम। तो शैतान से कब लड़ेंगे, आइंस्टाइन से कब लड़ेंगे, ये मसीह विरोधी संगठनों के साथ हम कभी उनके लिए कब हम प्रेयर करेंगे। ये हम लोग भी टेंशन में हैं। जैसे कोई लोग मेरे पास आकर बोलते हैं उनकी जो मानसिक टेंशन इतने होते हैं कि वो लोग प्रेयर ही नहीं कर पाते, क्योंकि शैतान ने उनको इतना मानसिक टेंशन दे दिया है कि उनसे प्रेयर नहीं होता। बोले इसीलिए तो मानसिक टेंशन पड़ गया ना। और जब तुमको स्टार्टिंग में ही मानसिक टेंशन आया तभी प्रेयर करो ना। आणि जेव्हा सुरुवातीला तुम्हाला मानसिक त्रास होतो तुम्ही तेव्हाच प्रार्थना करा. बराबर है। जब धागा पतला होता है तो सुई में डाल सकते हैं, जब वो धागा बड़ा हो जाएगा तो किसी तरह तुम डालने का कोशिश करो, नहीं जाएगा, क्योंकि सुई का नाक छोटा है। आणि धागा जेव्हा पातळ असतो तो सुईमध्ये जाऊ शकतो, परंतु धागा जर जाड असला तो सुईमध्ये नाही जाऊ शकत. बी केयरफुल। आणि म्हणजे काळजी करू स्टार्टिंग नका. में हमको हेडेक है तो किस बात के लिए हेडेक है वो पहले ही प्रेयर करना। आणि सुरुवातीला जर डोकेदुखी आहे, कोणत्या गोष्टीसाठी डोकेदुखी आहे तुम्ही प्रार्थना उसके करा लिए प्रेयर करो। आणि त्याच्यासाठी प्रार्थना करा. तो आपस में मत लड़ो।
आणि आपापसामध्ये लढत प्रभु ने होत्या हमें जो शक्ति दिया है, आणि प्रभूने जी आपल्याला शक्ती आपस दिलेली में आहे लड़ने के लिए नहीं, आणि आपापसामध्ये आपस लढण्यासाठी में नाही. तू मैं तो बोलती हूँ, जाने तो जो कोई कुछ करता है उसको सहो, क्षमा करो, आगे बढ़ो. आणि जो कोणी काही करतो तुम्ही सहन करा, क्षमा करा आणि पुढे जा. मत बोलो कब तक सहने का. आणि बोलू नका की कुठपर्यंत सहन करायचं आणि जाऊ द्या. और कोई अगर कुछ बोलता है तो समझ जाने का निर्भर है, चाहे वो मेरी पर काम करने वाला क्यों ना हो, शायद मैं हूँ. समझ जाओ, जाने दो बेचारी दीदी, आज कमजोर हो गई, जाने दो, हम बुलवा लेना, हम सह लेंगे, ऐसा सोचकर जाने देने का. आणि असं विचार करून जाऊ चालेल द्यायचं. ना? आणि मनुष्य आहे ऐसे सोच रखकर आपस में मतभेद मत रहो. आणि असे विचार करून तुम्ही आपापसामध्ये मतभेद करू प्रभु ने नका. हमें कल ही बताया, तुम में से हर एक जन 1000 को मारने वाला है. आणि देवाने आपल्याला कालच सांगितलं की तुमच्यापैकी प्रत्येक जण हजारांना मारण्यासारखा आहे इतना पावर आपको दिया है. आणि एवढं सामर्थ्य तुम्हाला दिलेलं आहे. इतनी बड़ी सेना को ये लोग लेकर आए. आणि म्हणून एवढ्या मोठ्या सेनेला हे लोक घेऊन आले परमेश्वर इनकी तरफ से लड़कर इनको हरा दिया और सारी छावनी में सब लाशें बिखर गई. सब लाशें थी. आणि देव यांच्यातर्फे राहून त्यांच्याशी युद्ध केलं आणि सर्व छावणीमध्ये काय होतं, प्रेतीच प्रेती होती. दुसऱ्या दिवशी इस्रायली लोकांना खूप काम पडलं. और दूसरे दिन इस्राएली लोगों को बहुत काम किया. मोठे मोठे खड्डे खोदावे लागले असतील. और बड़ा बड़ा आशुरी लोक येऊन तर घेऊन गेले नसतील. और अशेरी लोग उनको लेकर नहीं गए होंगे. कारण पुढं वाचा, वाच पुढं. मग अशूरचा राजा सन्हेरीब तळ उठवून माघारा चालता झाला. तो पुन्हा गेला. लाशे घेऊन घेऊन जाऊ शकतो का एवढे? 185 लाख, 1,85,000. आखिर में ये काम किसको गले में पड़ा? आणि जे काम आहे ते कोणाला करना करणार पड़ा होगा. आणि इस्राएली लोकांना करावं लागलं तो असेल. कुछ उन लोग का वो दरवाजा था, फाटक, वो खोला, सब लाशें बाद में बदबू देगी, इसलिए जाकर दफन किया. कहने का उद्देश्य, सिनेरिब क्या हुआ, उठ गया, उठकर क्या गया, अपने देश चला गया. आणि काय झालं की सन्हेरीब उठला आणि तो स्वतःच्या देशामध्ये गेला कहाँ गया? उसका नगर नीनवे था. आणि त्याचं घर निम्मे अभी होतं. आपको सबको याद आ गया नीनवे कैसा है. आणि तुम्हाला सर्वांना लक्षात आलं की निम्मे कसा आहे. तो ये नीनवे का राजा है, जो सोचो कितना क्रूर, कितना बैरी. उसने स्त्रियों के गर्भ काटे, छीने, बच्चों को मारा, कितना क्रूर, एकदम क्रूर है ये. आणि हा निम्मेचा राजा होता आणि तो खूप क्रूर होता. त्याने स्त्रियांना मारला आणि त्यांचे जे गर्भ आहेत ते सुद्धा कापले. आगे तेथे तो आपला देव निस्रोक याच्या देवळात जाऊन पूजा करत असता त्याचे मुलगे अद्रपेले व शरेस्तर यांनी त्याच्या तलवारीने वध केला आणि ते अराराट देशात पळून गेले. मग एस्तर हद्दे त्याच्या जागी राजा झाला. हम क्या देखते, वो अपने देवता के लिए मंदिर में दंडवत करने गया और उसके ही बच्चों ने तलवार से उसे मारा. परमेश्वर की भविष्यवाणी पूरी हुई, आणि देवाची भविष्यवाणी पूर्ण झाली पूरी हुई. आणि पूर्ण झाली. तो ऐसे ही प्रियो याद रखो, परमेश्वर ने हमारे लिए मसीहों के लिए प्रार्थना हमें बोला गया है, तुम्हारे सामने कोई भी खड़ा नहीं रहेगा. युद्ध किसका है? आणि युद्ध कोणाचा आहे? परमेश्वर का है. देवाचा आहे. इसलिए लड़ने वाला, हमारी तरफ से लड़ने वाला कौन है? आणि म्हणून आपल्यासारखे युद्ध करणारा कोण आहे? परमेश्वर है. देव आहे. पहिला सैमुएल 17 उसका 47. आणि पहिला शमूएल 17 त्याचं 47 47. फर्स्ट सैमुएल पहिला शमूएल 17 अध्याय 17. पहिला सैमुएल पहिला शमूएल 17 अध्याय 17 और उसका 47. आणि त्याचं 47. आणि या सगळ्या समुदायाला कळून येईल की परमेश्वर तलवारीने व भाल्याने विजयी होत असे नाही. हाँ, सारे लोगों को मालूम पड़ेगा कि से तलवार से और भाला से युद्ध नहीं लड़ता है, उससे युद्ध नहीं जीतता है. फिर कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे. ये युद्ध किसका है? ये युद्ध किसका है? परमेश्वर का है. आणि देवाचा आहे. और इसीलिए दावीद ये युद्ध जीत पाया. आणि म्हणून दावीद हा युद्ध जिंकू आज शकला. हमारा परमेश्वर भी हमसे यही कहता है. आणि आज आमचा देव सुद्धा आपल्याला हेच म्हणतो. आपकी जिंदगी में प्रयोग अगर कोई तकलीफ देता होगा, आपको सताता होगा, टॉर्चर करता होगा, जैसे किसी के आपको सताया गया, मानसिक टॉर्चर दिया गया, परमेश्वर के सामने जो कुछ आपको सतावे, उपवास करके परमेश्वर के सामने रखो. आणि जसं एकेकाला सतवण्यात आलं, त्याला मानसिक टॉर्चर देण्यात आलं, तसं जर तुमच्या जीवनामध्ये काही सताव आहे किंवा तुम्हाला मानसिक टॉर्चर आहे, तुम्ही सर्व काही उपास प्रार्थनेमध्ये तुम्ही देवासमोर ठेवा प्रार्थना करो. आणि प्रार्थना और करा. अपने शत्रु जिए नहीं परंतु मरे, इसलिए प्रार्थना करो. आणि आपले जे शत्रू आहेत ते जगू नये परंतु मरून जावे म्हणून प्रार्थना करा. बाकी से कौन से शत्रुओं के लिए प्रार्थना करो?
जो अच्छे के लिए, जैसे अपने घर के लोग जो सताते हैं ना, जैसे अभी तो जो आपका कोई पति दारू पीता है और आपको सताता है, तो मरने के लिए प्रयत्न मत करो, सुधरने के लिए प्रार्थना आणि जर तुमचा नवरा दारू पिऊन तुम्हाला समजलं तर त्याला मरण्यासाठी प्रार्थना करू नका, परंतु सुधारण्यासाठी करो। प्रार्थना वैसा करा. मतलब अपने इन शत्रुओं के लिए प्रभु ने बोला ना, तुम्हारे शत्रुओं के लिए तुम क्या करो, शत्रुओं से प्रेम करो। आणि त्या शत्रूंना प्रेम करा तो ऐसे शत्रुओं से प्रेम करो। आणि अशा शत्रूंना प्रेम लेकिन जो करा. परमेश्वर के राज्य को बिगाड़ना चाहते हैं, आणि जे देवाच्या राज्याला बिघडू आराधना इच्छितात भक्ति बंद करना चाहते हैं, आणि जी उपासनाची भक्ती आहे त्याला बंद करू इच्छितात उनसे प्रेम मत करो। आणि त्यांना प्रेम करू नका उनको आशीष भी मत दो। आणि त्यांना आशीर्वाद सुद्धा देऊ नका उनको परमेश्वर कौन है ये दिखाने के लिए प्रयत्न करो। आणि त्यांना देव कोण आहे हे दाखवण्यासाठी प्रार्थना आगे करा. सिनेरिफ को मालूम पड़ गया कि परमेश्वर कौन है, आणि इस्राएल कौन है, कौन से देवता ने उसको मारा। आणि सनेरीला समजलं की देव कोण आहे आणि कोणत्या देवाने त्याला मारलं. हालेलुया, 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 हालेलुया. फिर आज हम उपवास प्रार्थना में जैसे आए हैं, आणि आज आपण उपास प्रार्थनेमध्ये जसे आलेला आहोत उपवास है आपका, आणि उपास आहे तुमचा. अगर आपको कोई भी बात, कोई ऐसा आपको छलता होगा, तकलीफ देता होगा, मानसिक तकलीफ से गुजरते होगे, यातना देते होगे, आपको और टॉर्चर से आप गुजर रहे हो या किसी दबाव के कारण, तो भी इसी वजह जैसे हिजकिय्याह ने क्या किया, आणि जसं परमेश्वर के हिजकिय्याह भवन काय केलं? परमेश्वर के भवन में जाकर आणि देवाच्या मंदिरामध्ये जाऊन जो लिख के भेजा था उसने वो ऐसा खोल दिया। आणि जे लिहून पाठवलेलं होतं त्याने ते उघडलं. अभी हमारे पास तो लिखा हुआ नहीं, कोई आपको टॉर्चर करता है, लिखा हुआ पत्र दिया है क्या? आणि कोणी तुम्हाला सतत पत्र दिलेलं आहे का? दिया है पत्र तुमको, कोई विषय लिख के दिया ना, लेकिन जिसने तुमको टॉर्चर किया वो शैतान ने तुमको लेटर दिया है क्या? वो शैतान ने जो पेट के गलत में या रात की नींद के आत्मा ने तुमको, हाँ, तुम्हारा गला दबाया वो आत्मा ने तुमको लेटर दिया है, लेटर दिया है क्या? लेटर दिया है क्या? हाँ, तो वही उत्तर दो, सारा दुख बता दो, आणि देवाच्या समोर तुमचं जे काही दुःख आहे तुम्ही सांगा सारी बातें परमेश्वर के सामने रखो, आणि तुमचं जे काही गोष्टी आहे तुम्ही देवासमोर ठेवा. तो प्रभु आपको छुटकारा दे। आणि बघा देव तुम्हाला सुटकारा देईल. जैसे परमेश्वर ने आपके जीवन का सिनेरियो परमेश्वर नाश करेगा। आणि देव तुमच्या जीवनामध्ये जे सनेरीव आहे त्याला तो नाश करेल. जरूरी नहीं है कि ओनली सिनेरियो बोला तो एक इंसान ही होता है, सिनेरियो एक दुष्ट आत्मा है, आणि गरजेचं नाही की सनेरीव सांगितलं एक मनुष्य आहे, सनेरीव आहे दुरात्मा एक दुष्ट आहे. आत्मा है जो आपको टॉर्चर कर रहा था, कई कितने दिन से किसी की आपको टॉर्चर कर रहा था, मानसिक यातना दे रहा था, आणि ते किती दिवसांपासून तो केला सतत होतं त्याला मानसिक त्रास देत आपको होता. भी जो सताने वाले उस दुष्ट आत्मा को सिनेरियो को नाश करो। आणि तुम्हाला तुम्ही सतत जे दुरात्मा आहे जे सनेरीव आहे त्याला तुम्ही नाश करा. आपकी गरीबी का सिनेरियो ने गरीब बनाया ना, किसी की आपको गरीब किया। आणि सनेरीवने काय केलं हिजकिय्याला गरीब बनवलं. हाँ सच्ची, बाइबल अभी हमने आगे का नहीं पढ़ा, हिजकिय्याह ने तो परमेश्वर के मंदिर से सोना निकाल के दिया, आणि हिजकिय्याने लगा देवाच्या हुआ था मंदिरात वो तक गड़ा हुआ सोना तक निकाला। आप सोचो, लूटा, तो आपको भी जिसने लूटा है उस लूटने वाली सिनेरिफ को परमेश्वर के हाथ में दे दो। जिसने भी आपको कंगाल किया, गरीब किया, आपका इतना लूटा, उसको दे डालो परमेश्वर के हाथ में। आणि तुम्हाला ज्यांनी लुटलेलं आहे ज्यांनी तुम्हाला कंगाल केलेलं आहे तुम्ही त्या सनेरीला काय करा देवाच्या हातामध्ये द्या. जो आक्रमण आप पर करना चाहता है, हमेशा आपको बीमार करता है, टॉर्चर करता है, आपको हमेशा बिछाना पकड़वाता है, उससे भी लड़ो। आणि जो आक्रमण तुमच्यावरती करतो जे तुम्हाला आजारी पाडतो तुम्हाला बिछाना पकडतो त्याच्याशी सुद्धा तुम्ही युद्ध करा. प्रभु चाहता है, आणि ही देवाची इच्छा आहे. करेंगे? करूया. आओ हम खड़े हो जाए, या आपण उभे राहूया खड़े होकर हम प्रभु के सामने अपना सारा हाल बताएंगे। आणि उभे राहून आपण सर्व परिस्थिती आपण देवासमोर सांगूया. आंखों को बंद करेंगे डोळे बंद करूया और अपनी सारी बातें, जिस बात से आप टॉर्चर होते हो, आपको सता रहा है, तकलीफ मिल रहा है, वो सब प्रभु के सामने रखो। आणि जर गोष्टी तुम्हाला सतत सर्व गोष्टी तुम्ही देवासमोर गरीबी सांगा. है, बीमारी है, कष्ट है, दर्द है, पति की ओर से दर्द है या माँ बाप से है या पति पत्नी से है या जो भी जिस बात से सिनेरिफ आपको तकलीफ दे रहा है, प्रभु के सामने रख दो। देखो प्रभु उसका मृत्यू करेगा, प्रभु उसका अंत करेगा। आणि गरिबी आहे आजारपण आहे किंवा कोणत्या व्यक्तीद्वारे जर तुम्हाला सदैव स्वतंत्र तुम्ही त्याला देवाच्या हातामध्ये द्या आणि देव त्याला अंत करेल. अगर आपका पति होगा तो डरो मत, आपका पति का अंत नहीं होगा, लेकिन वो सिनेरिफ का जो उसके अंदर है उसका अंत होगा। आणि जर तुमचा नवरा आहे तर घाबरू नका त्याचा अंत होणार नाही परंतु त्याच्या आतमध्ये जे सदैव आहे त्याचा अंत होईल. तो इसलिए जो भी दारू की आत्मा है, म्हणून दारूची आत्मा आहे अलग अलग जो भी आपको हुआ, गरीबी है, काम में यशस्वी नहीं, जो भी उस सिनेरिफ को आज परमेश्वर के हाथ में हिजकिय्याह की ना ये उपवास प्रार्थना में दे डालो। देखो
कुछ ही दिनों में मैं डिक्लेयर करती हूँ यीशु के नाम से, जिस सिनेरियो के लिए आपने प्रार्थना किया है वो नाश हो जाएगा। यीशु के नाम से आपके जीवन में वो नाश हो जाएगा। प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते प्रभु, राजा हिजकिय्याह के जीवन में प्रभु और उसके काल के लोगों के जीवन में सिनेरियो प्रभु बहुत सताया, मानसिक यातना दिया और उसे लूटा के। आज प्रभु इन मसीहों के भाई बहनों के भी जीवन में जो सिनेरियो प्रभु इन्हें बाहर से, घर के अंदर तो नहीं, शरीर अंदर से नहीं, लेकिन बाहर से इन्हें बहुत सताता है, मानसिक टॉर्चर इन्हीं करता है। आज इनके सिनेरियो को जैसे तूने कहा ना कि जो आज मुझे वो दिखाई देता है वो चला जाएगा और वो नष्ट हो जाएगा, तो वैसे ही प्रभु इनके जीवन में होने के लिए सहायता करें, इनके जीवन के सिनेरियो को नष्ट होने पाए, इनके जीवन से दूर करती हुई यीशु के नाम से, और उसके कार्यों को कलोरी क्रूस पर रखकर नाश करती हुई और वो नष्ट होने की भी घोषणा करती है। इन सबके उपवास प्रार्थना को स्वीकार किए इसलिए धन्यवाद देते। आज दूसरे दिन में उपवास करने के लिए आपने मदद की इसलिए धन्यवाद। आए हुए तेरे सभी बच्चों को आशीषित करना, करुणा दया रखना, धन मान सम्मान से ग्रोथ रखना, सदा आनंदित रहने के लिए सहायता करना, इनके मनोरथों को पूरा करना, इन सब के वैवाहिक और जीवन में शांति देना प्रभु, इन सबको बहुत बहुत आशीषित करना, आपको भी पुत्री के समान संभाल लेना। तू इन सब की ढाल, इन सब का कवच है, तू इन सब की ढाल, इन सब का कवच है। करुणा दया रखना और धन मान सम्मान से जगह से जोड़ रखना। और प्रभु आज इस 7वें महीने के प्रभु पवित्र पिता इस उपवास में प्रभु पवित्र पिता प्रभु सेनाधीश परमेश्वर में आपका दास होने की नाते इन्हें आशीषित करो। इस पवित्र सभा में ये पवित्र हो गए और इनके मनोरथों को पूरा हुआ, हमें मानना वरदान तुम्हें ही दिया, इसलिए धन्यवाद है। आपका लहू लगाते, धन्यवाद है। यीशु के लहू से इन्हें कवर करते, सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव में आपको देते। प्रभु यीशु के नाम से प्रार्थना करते, आमीन।